असले बेईमान वार जिवलग यार जवळ असताना निकामी होतात। हा तजुर्बा यापुढे लक्षात ठेवा। गिरफ्तार करा याला। हर हर महादेव। औसाहेब, या काशी पुजारी यांनी भगवा सांभाळला। मी कुठं भगवा सांभाळला? सांभाळणारा त्यो। पण पण माझ्या हातून काही कमी जास्त झालं असेल तर मीच माफी मागते तुमची। काशीबाई, तुम्ही थोर कार्य केलं। तुम्ही शिवबांना आधार दिला। घेरे सर नाही, अहो तुम्ही तर जीवाची पर्वा न करता या मोहिमेत उडी घेतली आणि त्यामुळेच तर हा प्रचंड गड इवल्याशा मुलांसमोर नमला। जे झालं ते केवळ तुमच्यामुळे। खरंच औसाहेब, हे सगळं एवढं सोपं नव्हतं, परंतु सर्वांनी मिळून हर हर महादेवाची घोषणा केली आणि उभा सह्याद्री टवकारला। त्याने ओळख दिली, ओळखीची खूण केली। बघा ना औसाहेब, तो आमचा झाला आणि आम्ही सगळे त्याचे झालो। खरंच तानाजी, येसाजी, सूर्याजी, शंकर, नूरखान, तुम्ही सगळे गडाचे झाला आणि गड स्वराज्याचा झाला। या गडाने स्वराज्याला तोरण लागले, म्हणून आता हा तोरणा। तोरणा। खरंच आज इतिहास कूस बदलतो। जेव्हा हा भगवा तोरण्यावर फडकला ना, तेव्हा इथे पसरलेला अंधकार चरकला। आता संस्कृतीला अर्थ प्राप्त होईल, गोरगरिबांना अधिष्ठान प्राप्त होईल, अन्याय अत्याचाराला चाप बसेल, आयाबायांच्या चेहऱ्यावर हसू उमटेल। हा भगवा बळ देणारा आहे। हा भगवा खुल्या आकाशाखाली निर्धास्त राहायला शिकवणारा आहे। या भगव्याच्या सावलीखाली कोणी दुःखी तर राहणार नाहीच, पण हा भगवा हर एक आज भक्तीचं आणि शक्तीचं वेड लावेल। हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव। साईबाई, अहो चला, बाहेर काय चौकात रणधुमाळे उडाले ते बघा। लाल महालाचा चौक अगदी गुलालाने भरून गेलाय। चला या। कशाला? तेव्हा तर नाही बोलवलं, आता काय गाड्या मागून नयाची यात्रा? अहो साईबाई, काय झालंय? एवढा मोठा तोरणा, त्यावर भगवा फडकवला आणि आम्हाला कोणी एका शब्दाने सांगितलं नाही का? आम्ही मुलगी आहोत म्हणून? अहो साईबाई, आम्ही मुलगी आहोत, पण निंबाळकर घराण्यातल्या। आम्हालाही तलवार चालवता येते बरं। तुम्ही शूर आहात, पण आम्हाला ही मोहीम गुप्त ठेवायची होती। का? आम्ही परके आहोत? नाही, तुम्ही काळजी केली असतीत म्हणून। पण आता आम्ही राजांना जाताना ओवाळलं नाही, याची हुरहुर लागलीये। त्याचं काय? चुकलंच आमचं, आमच्या लक्षातच नाही आलं। पण पुढच्या वेळेला आम्ही शिवबांची आई म्हणून नाही,
तर तुमच्या सासूबाई म्हणून तुमचे हेही हट्ट पुरव. आता तरी गेला का राग? गेलाच असणार. हे काय? आम्ही तोरणा मोहिमेचं सांगितलं नाही म्हणून रागावलात का? मग तोरणा सांगितला नाही, रायरेश्वरही सांगितला नाही. नका सांगू, आम्ही चाललो फलटणला. अहो आऊसाहेबांनी आम्हाला गुप्ततेची शपथ दिली होती म्हणून सांगितलं नाही. तुमचं बरोबरच आहे. आम्ही तुमच्या जागी असतो तर आम्हालाही खूप त्रास झाला असता. झाला असताना मग आता असं करा, आमचंही सामान बांधायला घ्या, आम्ही येतो. आणि स्वराज्याची शपथ घेतली ते ती मोडायची आणि आरामाची शपथ घ्यायची. त्यासाठी आम्ही पुन्हा करंगळीवरून तलवार चालवतो. नको, असं काही करू नका. आमचं जाणं रद्द. खरंच? आता आम्ही तुम्हाला गुलाल लावणार. तोरणा किल्ल्याच्या यशाचा गुलाल तुमच्या गालाला लागलाच पाहिजे. थांबा, आधी आम्ही तुम्हाला ओवाळतो. अक्का, शामराज पंत, मावळातलं वारं फिरलं बरं का? हो, म्हणजे प्रचंड गडावर शिवबाराजांनी भगवा फडकवला आणि ते पाहून अनेक तरुणी पोरं फुरफुरू लागली आहेत. अव आम्हाला अजून बी अचंब वाटतोय. एखाद्या भैरी सशानानं जसं कोंबडीचं पिल्लू झडप घालून उचलावं तसा उचलला तोरणा या पोरांनी. माणकोजी, हे सगळं ऐकायला बरं वाटतं, परंतु याचे परिणाम काय होतील याचा देखील विचार करावा. आणि आपण जर बहिरी ससाणा असलो तर विजापूरच्या धनुष्यात जहर बाखलेला बाण लावून बसलेला आहे शिकारी. म्हणजे एवढंच की सगळ्या गोष्टींची मोठ्या प्रमाणात दखल घेतली जाईल, जाब विचारले जातील, फरमानं येतील. आणि मुख्य म्हणजे या सगळ्याचा महाराज साहेबांना त्रास होणार हे निश्चित. मग यावर काय उपाय? उपाय एकच, नजरेत येऊ असं करू नये. नाहीतर अगोदरचा डाव मोडताना आपण पाहिलाय पंत. तर हा मोडताना साक्षीदार होऊ नये. काहीही झालं तरी आदिलशाही ही मोठी शक्ती आहे. एकापेक्षा एक कडवे सरदार आहेत त्यांच्याकडे. आणि आताही उलिया जनाब बडी बेगम हा पाताळ यंत्री बाई येते. म्हणजे आता दुसरा काही मार्ग नाही निघू शकत? नाही, तसं नाही. एक किल्ला घेतलाय आपण, घेणं सोपं आहे, परंतु राखणं अवघड. आणि ह्या सगळ्याला मोहरा लागणार, सोनं नाणं लागणार. बघा, तुम्हीच विचार करा. दादोजी, माणकोजी राव, तोरणा स्वराज्यात आला, आपल्या सगळ्यांच्या माना उंच झाल्या, मान्य. परंतु विजापूर दरबारात मारलेल्या गर्दना दिसतात मला, आणि चिंता वाटते ती त्याची. बस एकच. किसी की गर्दन काटना हमारे लिए आसान है, यह बखूबी जानते हैं वजीर आलम जी. किसी पर आफत का कहर ढाना
किसी को नस्तनाबूद करना ये हमारे लिए कोई बड़ी बात नहीं, ये भी आप जानते हैं वजीर आलम। जी जी बेगम साहिबा, बिल्कुल, लेकिन मैं खामोश! एक काफिर हमारा किला जीतता है और आप हमें सफाई दे रहे हो। जी गुस्ताखी माफ हो बड़ी साहिबा, लेकिन कैसे हुआ ये? क्यों जीत गए वो, क्यों हार गए हम? है कोई जवाब आपके पास? एक बात बताइए, उस सीवा के पास इतनी फौज आई कहां से? फौज? कैसी फौज बड़ी साहिबा? ये तो 2-4 इधर उधर के लोग हैं उसके साथ बस। फिर वही बेहुदी बातें, फिर वही बेसबब किस्से। यहां वहां के लोग आदिल शाही सल्तनत का किला जीत सकते हैं, यहां वहां के लोग आदिल शाही किलेदार को हरा सकते हैं? जी नहीं। फिर कैसे मुमकिन हुआ ये? क्यों आदिल शाही सल्तनत के आगे आंख उठाने की जरूरत की है सीवा ने? आदिल शाही सल्तनत का निशान हमेशा हमेशा शमशीर के बल पर बुलंद हुआ है और उसे ही उखाड़ कर फेंक दिया है। कहां है आमीन? जी उसे तुरंत हमारे सामने पेश किया जाए। जी। और हाँ, शहाजी राजे को भी दरबार में हाजिर होने का हुक्म दे दो। हम भी देखें सांप और छुछुंदर को आमने सामने। हे जमेल का आपल्याला? एवढा थाट बघून माझ्या पोटात खड्डाच पडलाय बघ. अरे असे उभे का? बसा, बसून घ्या. हो हो. तानाजी, काय झालं? अजून बसला नाहीस? बस. अहो नग नग. तानाजी, अरे आपण एकत्र नाही का खात? अहो राज ती सगळं वेगळं आणि बाहेर चालताय व. पण ह्यो कसा महाल, इथं मांडीला मांडी लावून बसणं बराबर नाही. अरे आम्ही बोलवतोय. अहो तुम्ही मस्त बोलाल व, पण आमची पायरी आणि जागा ओळखून नग का वागाया. अरे आपण कुठं ते कुठं. अरे शंकर सूर्या उठ की, काय बसून राहिलात? समजत नाही काय? चल. तानाजी. माझं काही चुकलं का? हो, खूप चुकलं. तानाजी, तुमची पायरी, तुमची जागा आमच्या अंतःकरणात आहे. तुम्ही सर्व आमचीच लेकरं आहात. मग आम्ही तुम्हासनी आऊसाहेब म्हणू शकतो? येसाजी, तू तुझ्या आईला विचारतोस का मी तुला आई म्हणू का? नाही ना? मग आम्हाला का विचारता? आजपासून आम्ही तुम्हा सगळ्यांच्याच आऊस आहेत. आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही आणि शिवबा वेगळे नाही. जिथे शिवबा तिथेच तुम्ही. तीच शिवबांची जागा. गुस्सा की मुआ पड़ी बेगम साहिबा, लेकिन ये शाहजी राजे, ये जो अनजान बनकर दरबार में पेश हुए हैं, उन पर बिल्कुल भरोसा मत कीजिए. इन्हीं के बेटे शिवा ने हमारे किले को धोखे से कब्जे में कर लिया. ये कहते हैं कि बच्चों का खेल है, लेकिन असल में ये बच्चे का नहीं, बच्चे की मां जीजाबाई का खेल है. आमीन. शहाजी राजे, आपका क्या कहना है? बडी बेगम साहेबा, प्रचंड गडावर काही मुलं गुपचूप दाखल होतात. तिथला किल्लेदार इनायत खान तिकडे मौजूद असताना
मिया अमीन यांचा इलाका असताना देखील गड काबीज होतो. मग जर उद्या मोगली सैन्य आपल्यावर चालून आलं तर आदिलशाहीची किती बर्बादी होईल. आणि हे सगळं अलीजा बीमार असताना. मिया अमीन, यावेळी हंगामचा महसूल किती जमा झाला? 30,000 मोहरे. बस केवळ 30,000 मोहरे? बडी बेगम साहेबा, आमच्या पुण्यासारख्या छोट्याशा जागिरीचा भरणा आहे 42,000 मोहरे, जी तुम्ही गाढवाचं नांगर फिरवून बेचिराख केली होती. असं का? मिया अमीन, है कोई जवाब? आम्ही जवाब देतो. कारण गोळा केलेला सारा महसूल हा अय्याशीसाठी वापरला जातो. अफगाणची दारू, काश्मीरच्या हुस्न पर्या यांच्यावर उडवला जातो. ये झूठ है बड़ी बेगम साहिबा. शाहजी राजे, जुबान संभालिए. आप अपने होश संभालिए. वजीर सल्तनत, आमीन ने भेजे हुए खत एक एक करके उसके मुंह पर फेंक कर मारो. अगर मुंडी हिलाने की कोशिश की तो वहीं पे सर काट दो. या अमीन, हमें तालीम देने की गुस्ताखी मत करना. हमारे हुक्म की सिर्फ तामीलियत होनी चाहिए, नहीं तो वहीं पर चीर के रख देंगे. यापुढे शत्रू रडला पाहिजे. शत्रूच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहताना आम्हाला बघायचं. त्याची सुरुवात झालीच. अमीन काय रडतोच आहे ना आता. हो, पण आम्हाला संपूर्ण आदिलशाहीला रडताना पाहायचंय. आणि त्यासाठी वेगानं आणि जबाबदारीने काम करावं लागणार आहे आपल्या सर्वांना. हो, प्रथम आपण किल्ल्यांची डागडुजी करून घेऊयात. हो, खूप पडझड झाली. आता सर्व कारभाऱ्यांची जबाबदारी एकच. एकीकडे आपण आदिलशाहीत आहोत असं भासवत राहायचं, तर दुसरीकडे स्वराज्यासाठी आकाश पाताळ एक करायचं. वय त्याची गरज आहे. मुख्य म्हणजे देशमुख वतनदार मंडळींना आपल्या या स्वराज्याचं महत्त्व समजून सांगायला हवं. हे काम सोनोपंत तुम्ही आणि बाजी काकांनी मिळून करावं. माणकोजी, तुम्ही फौज कशी वाढेल हे पहा. दादोजी, यावर तुमचं मत काय? आपण द्याल ती आज्ञा, त्याचं पालन करू. परंतु माझं काही म्हणणं आहे. राणीसाहेब, आपण गड घेऊ, माणसं उभी करू, परंतु यासाठी लागणारं धन ते कसं उभं करणार? राणीसाहेब, स्पष्ट सांगतो, या सगळ्याला खूप धन लागेल आणि ते गोळा करण्यासाठी 2 वर्ष तरी थांबावं लागेल. माफी असावी, पण आता आम्ही थांबणार नाही. थांबावं लागेल राजे, नाहीतर पुंड पाळेगारासारखे दरोडे टाकावे लागतील. आम्हाला विचार करू द्या, यातून पर्याय काढू. पण यापुढे स्वराज्याचं हे काम थांबणार नाहीच. शाहजी राजे, दक्खन इलाके की असलियत दरबार के सामने पेश करने के लिए शुक्रिया. आप सचमुच आदिलशाही सल्तनत के हमदर्द हैं. इसीलिए प्रचंडगढ़ की सारी जिम्मेदारी हम आज से आप पर सौंपते हैं. लेकिन एक शर्त. शर्त? हाँ,
1 महीने के अंदर उस कानद इलाके का महसूल 4 गुना ज्यादा आना चाहिए। 4 गुना ज्यादा? बिल्कुल। जैसे पुणे जहांगीरी की तकबील ये सूरत कर दी, क्या वही करिश्मा आप कानद इलाके में कर पाओगे?